आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कृषी विज्ञान केंद्र अकोलाच्या वतीनं लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन लिंबू लागवड आणि हस्तबहार व्यवस्थापन तंत्र या विषयावर एकदिवसीय तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यासह परिसरातील मोठ्या संख्येने लिंबू उत्पादक शेतकरी या प्रशिक्षणास उपस्थित होते. कार्यक्रमात विषय विशेषज्ञ गजानन तुपकर यांनी लिंबू पिकाच्या शास्त्रोक्त लागवडी तंत्रज्ञानापासून हस्तबहार व्यवस्थापनापर्यंत विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलं. योग्य हवामान, निचऱ्याची जमीन, सुधारित वाणांची निवड तसेच शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून दर्जेदार आणि रोगमुक्त रोपे घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यात 10 कंपन्यांनी 200हून अधिक रिक्त पदांसाठी मुलाखती घेतल्या. या मेळाव्यात 90 उमेदवारांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी 55 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. महाराजबाग चौक येथील दीक्षांत सभागृहात हा रोजगार मेळावा पार पडला. धरमपेठ मपादेव मेमोरियल सायन्स कॉलेजतर्फे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन विषयावरील निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन सोमवार 18 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत अंबाझरी येथील महाविद्यालय परिसरात करण्यात आला आहे. प्रख्यात करिअर विश्लेषक मुकुल चिमोटे विद्यार्थ्यांना आधुनिक करिअरच्या संधी आणि उच्च शिक्षणाच्या पर्यायांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 19 ते 21 मे दरम्यान महाविद्यालयात करिअर काउन्सिलिंग कॅम्पचेही आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ढानकी इथं कृषी विभागाच्या पथकानं अनधिकृत खतसाठ्यावर मोठी कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासणी दरम्यान ट्रकमधून संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या आढळून आल्या. या प्रकरणी खत नियंत्रण आदेश 1985 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.